जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, अगदी 2 दिवसात नवरात्री सुरू होते आणि तुम्हाला तर माहितीच आहे, दुर्गा मातेने 9 दिवसांचे युद्ध करून 9व्या दिवशी महिषासुराचा वध केला होता. म्हणजेच महिषासुराची जी विनाशी शक्ती होती ती संपवली. आणि 10व्या दिवशी दसरा, अर्थातच विजयादशमी, आनंदाचा दिवस, आयुष्यात काहीतरी नव्याने सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे दसरा. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल स्वतःमध्ये बदल घडून आणणे आणि नवरात्री याचा काय संबंध? तर मित्रांनो, स्वतःमध्ये बदल घडून आणायचा आहे ना, तर आत्ताच या क्षणी स्वतःशी 9 दिवसांचं चॅलेंज करा. हो, मी 9 दिवसात स्वतःमध्ये सकारात्मक बदल करेल. मित्रांनो, फक्त 9 दिवसात स्वतःमध्ये बदल कसा घडून आणायचा ते आता आपण बघूयात. मित्रांनो, तुम्हाला 9 दिवस फक्त स्वतःसाठी काम करायचे. अर्थातच 9 दिवसात तुमच्यामध्ये असणारी निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापासून दूर करायची. अर्थातच निगेटिव्हिटीला तुमच्याजवळ येण्यासाठी टाईमच द्यायचा नाही आहे. आता बघा, तुम्हाला करायचे काय? तुम्हाला मी फक्त 6 गोष्टी, अर्थातच 6 रूल्स सांगणार आहेत. तुम्हाला ते फॉलो करायचेत. मित्रांनो, पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमानाने जगा. मित्रांनो, तुम्ही कोणीही असू द्या, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही एखादी हाऊसवाईफ असाल, तुम्ही एखादा जॉब करत असाल किंवा तुम्ही एखादे बिझनेसमॅन असाल. मित्रांनो, तुम्ही कोणीही असू द्या, तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणी काम करताय ना, तिथे स्वाभिमानाने जगा. तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय किंवा तुम्हाला कोण काय म्हणेल या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बरोबर आणि योग्य तेच काम करताय, तर मग लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वाभिमानाने जगा. मित्रांनो, नंबर 2चा रूल आहे सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करा. मित्रांनो, तुम्ही आज लेट उठलात का? तर मग आता उद्या लवकर उठा आणि 2 दिवसांचं कम्पेअर करा की तुम्हाला कोणत्या दिवशी फ्रेश वाटलं. नक्कीच तुम्ही ज्या दिवशी लवकर उठलात त्या दिवशीच तुम्हाला फ्रेश वाटलं असेल, बरोबर ना? मित्रांनो, तुम्हाला फक्त लवकर उठायचं नाही आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करायची आहे, प्राणायाम करायचं आहे, योगासन करायचं आहे. अर्थातच स्वतःला एनर्जेटिक बनवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, सकाळी लवकर उठून एक्सरसाइज केल्याने आपण दिवसभर एनर्जेटिक असतो आणि आपली काम देखील पटपट होतात. आपल्याला आळस येत नाही. त्यामुळे तुम्हाला 9 दिवस रोज सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करायची आहे आणि 10व्या दिवशी स्वतःमध्ये बदल बघायचा आहे. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे मोबाईलवर फालतूचा वेळ घालवणे बंद करा. मित्रांनो, तुम्ही मोबाईल 1-2 व्हिडिओ बघण्यासाठी घेता, पण मोबाईल एकदा हातात घेतल्यानंतर एक झाला की दुसरा व्हिडिओ स्क्रोल करत करत तुमचा डेटा संपतो. तेव्हा कुठे तुम्ही टाईम बघता, तेव्हा तर खूप सारा टाईम वेस्ट झालेला असतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पुढील कामाचा देखील कंटाळा करता, कारण तेव्हा तुमच्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे तुमच्याकडून काहीच वर्क होत नाही. त्यामुळे फालतूचे व्हिडिओ बघणे बंद करा. मित्रांनो, 4था रूल आहे तुमचा ॲटिट्यूड. मित्रांनो, तुमचा ॲटिट्यूड हा वेगळ्या लेवलचा असला पाहिजे. तुम्ही नको तिथे नको त्यावेळी बोललं नाही पाहिजे, उगीच फालतूची बडबड केली नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्येच वागायला हवं. मित्रांनो, 5वा रूल म्हणजे स्वतःसोबत प्रामाणिक राहा. मित्रांनो, तुम्ही 9 दिवसात जे चॅलेंज स्वतःसोबत केलं ते तुम्हाला 9 दिवस फॉलो करायचं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यामुळे स्वतःसोबत नेहमी प्रामाणिक राहा. मित्रांनो, 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा रूल म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवा. मित्रांनो, स्वतःला नेहमी व्यस्त ठेवा, कुठल्या तरी कामात गुंतून ठेवा. कारण मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, खाली दिमाग शैतान का घर. त्यामुळे फक्त 9 दिवस स्वतःला कामात व्यस्त ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला 9 दिवस या फक्त 6 गोष्टी स्वतःशी अगदी प्रामाणिक राहून फॉलो करायचे आहे आणि 9 दिवसात तुमच्यामधील निगेटिव्हिटीचा नाश करायचा आहे. आणि मित्रांनो, 10व्या दिवसापासून या सर्व गोष्टींची तुमच्या शरीराला ॲटोमॅटिकली सवय होऊन जाईल आणि तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन मराठी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.